अहिल्यानगर शहरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा कडक प्रहार. 22 जुगारींचं 1,30,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त. डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांनी पथकासह रात्री आस्थापना बंद करत असताना जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी कुठला कुरेशी हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट नावाच्या हार जिताच्या जुगारावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत रोख रक्कम व मोबाईल फोनसह एकूण 1,30,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण 20 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय. अटक आरोपींची नावं पुढील प्रमाणे: अवीद रशीद बागवान, असद गफार शेख, गफार वजीर शेख, सलमान महबूब शेख, सोहेल जैनू सय्यद, आमिर शेख सलीम, शाहरुख रौफ कुरेशी, सोफियान रौफ कुरेशी, जमीर अब्दुल सय्यद, नदीम रियाज शेख, प्रकाश राजू घोरपडे, प्रकाश राजू लोखंडे, अरबाज खलील शेख, इरफान युसुफ पठाण, अनिल भाऊसाहेब खैरे, दीपक बाबू वाघमारे, विलास पद्माकर वराडे, सलाउद्दीन सफर अली शेख, विष्णू धोंडीबा काळे, अन्सार गफूर शेख. ही संपूर्ण कारवाई डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे तसेच पोलीस अधिकारी व आरसीपी पथकाच्या सहकार्यानं यशस्वीपणे पार पडली. शहरातील अवैध जुगारावर पोलिसांची कडक नजर असून अशा कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.